नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र इरावतीने जो काही पाण्यामध्ये काळा रंग मिक्स केलेला असतो तर रमा ही सर्व पाहते आणि रमा आता इरावतीला म्हणते की तुम्ही त्यामध्ये काळा रंग मिक्स केलेला आहे. तेव्हा आता इरावती म्हणते की नाही ग, पाण्याचा रंगच तसा झालेला आहे. तेव्हा आता रमा म्हणते की नाही हो, तुम्ही रंग मिसळला म्हणून ते पाणी असे काळे झाले. आणि तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते. तेव्हा आता पार्वती आजी विचारते की इरावती, अगं हे सर्व काय सुरू आहे. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं बघ ना, अक्षयची बायको काय बोलते ते. त्यावर आता रमा म्हणते की आत्या, अहो मी फक्त त्यांची बायको नाही, या घरची सून पण आहे, हो की नाही आई आजी. तेव्हा आता लगेच पार्वती आजी म्हणते की रमा, अगं हे सर्व काय चालले तुझे. तेव्हा आता रमा म्हणते की आजी, अहो इरावती कात्यांनी या पाण्यामध्ये काळा रंग मिसळला आणि हे बघ आपोआप मात्र हे पाणी काळं झालेलं नाही. त्या म्हणत होत्या ना की हे पाणी आपोआप काळं होईल, परंतु आपोआप झालेले नाही. त्यांनी त्यांच्या हाताने त्यामध्ये अगदी रंग मिसळले. आणि हे बघा आजी, मी तर त्यांना अगोदरच म्हणाले होते की असं कसं पाणी हे अगोदर खराब होईल म्हणून. त्यावर आता इरावतीला राग येतो. इरावती लगेच म्हणते की ही काही डोक्यावर पडलेली आहे का. मी काय सांगितलं होतं की हे जे काही पाणी मी इथे टेबलवर ठेवलेलं आहे तर त्या पाण्यामधील जी काही ही घाणेरडी घरातील एनर्जी आहे ना, ती एनर्जी मात्र ह्या पाण्यामध्ये अगदी मिक्स होईल, परंतु ते तसे झालेले नाही. त्यामुळे मला खात्री आहे की येथे काहीतरी असं चुकीचं होतंय. आणि रमाला म्हणते की हे बघ बाळा, आपल्याला ज्यातील कळत नाही तर त्यासाठी आपण त्यातील काहीतरी फारसं असं बोलू नये. तेव्हा रमा म्हणते की अहो पण मी बघितलं होतं ना तुम्ही काय करत होता. त्यावर आता इरावती म्हणते की हो ना, तीच तर आता गडबड या घरामध्ये होते. ही मुलगी आहे ना तर ती अगदी निगेटिव्हिटी पसरवते आणि मिसअंडरस्टँडिंग आहे तर ती ही मुलगी वाढवते, बाकी कोणी नाही. आणि घरातील माणसांना त्याचा सगळ्यांना त्रास होतोय आणि त्यामुळे या घरातील एनर्जी हालायला लागते. आणि मम्मा तुला कळतंय ना मी काय म्हणत होते, या घरातील निगेटिव्हिटी आहे ना ती कोण आहे तर ही मुलगी आहे. तेव्हा आता रमा म्हणते की अहो आई बघितलं आजी, बघा ना, अहो अजून एक खोटं. तेव्हा आता पार्वती आजीला तेच हवं असतं. आजी म्हणते की रमा, अगं तू खोटं बोलते आणि सर्वांसमोर माझ्या मुलीला सुद्धा खोटं ठरव. आणि त्यावर तेथे अक्षय येतो. अक्षय म्हणतो की काय चाललंय. तर पार्वती आजी म्हणते की अरे बघ ना, तुझी बायको धडधडी खोटं बोलते. इतक्या दिवस मला प्रॉब्लेम होता की ती अगदी खोटं बोलते आणि शिकलेली सुद्धा नाही, परंतु आज मात्र सर्वांसमोर माझ्या मुलीला ती खोटं ठरवते. अरे बघ ना, एकदा विचार कर. त्यामुळे आता मात्र मला शंका येते की ही खरे रमा नाही. तेव्हा आता हे ऐकून रमाला तर धक्का बसतो, परंतु अक्षय म्हणतो की आजी अगं तू काय बोलते, एकदा विचार कर. तेव्हा आता लगेच रमा अक्षयला म्हणते की इरावती आत्यांनी या पाण्यात काळा रंग मिसळ म्हणून ते पाणी काळं झालं. तेव्हा आता अक्षयला राग येतो. अक्षय आजीला म्हणतो की आजी, अगं आपल्या घरामध्ये हे काय असे प्रकार सुरू आहे आणि हे बघ हे असले काही जे काही प्रकार आहेत ना ते अनुभवण्यासाठी मी माणूस म्हणून जन्म नाही घेतले आणि हे असलं अनुभवण्यासुद्धा नाही. आणि किचन ड्रामा फालतू घरातील भांडणं अनुभवण्यासाठी सुद्धा जन्म नाही घेतलेला. मला फक्त अगदी फ्री माइंड हवा आहे, घरातील शांतता एकांत असायला हवा. आणि आपल्या घरामध्ये हे काय सुरू आहे, काय नवीन हे प्रकार सुरू झालेत, घरामध्ये कायम वाद कटकट. आणि ह्या आत्याने मात्र आता आणखीनच नवीन काही सुरू केलं. आणि सॉरी म्हणजे जी माझी आत्या आहे की जिला मी कधी भेटलो सुद्धा नाही आणि बघितलं सुद्धा नव्हतं, त्यांचा स्वभाव कसा आहे, ह्या कोण आहे, ह्या काय करतात, यांच्याबद्दल मला काही सुद्धा माहिती नाही. फक्त आजी तू मला म्हणाली होती की काही असं रिॲक्ट होऊ नको, सगळं काही स्वीकारण्याचा प्रयत्न कर. इरावती आता आत्यासमोर काही तमाशा नकोय म्हणून मी शांत होतो, म्हणून मी काही बोललो नाही. परंतु आत्या हे जरा आती होतंय, हे काय चाललं हे सर्व. इरावतीकडे बोट दाखवत अक्षय म्हणतो की ह्या तर कदाचित अमेरिकेवरून आल्यात आणि अमेरिकेमध्ये सुद्धा हेच करतायत असं या बोट सुद्धा दाखवतात. जे काही ती मधुमती आजी आली होती आणि ती हे सर्व करत होती तेव्हा ती आजी सुद्धा तुला असाच त्रास देत होती. तो कोण अथर्व आला होता तो सुद्धा असलेच काहीतरी प्रकार आपल्या घरामध्ये येऊन करत होता. त्यामुळे आजी तू आतापर्यंत विचार कर, बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या घरामध्ये असं इतकं महत्वाचं स्थान देतो, आपण सुद्धा त्यांना आपलं घर पण चोरण्याचा का हक्क देतो बरं. त्यावर आता इरावती लगेच आजीला म्हणते की मम्मा, अगं हा अक्षय काय बोलतोय, त्याचं घर माझं घर दुसरं कोणीतरी. अगं मम्मा पण मी सुद्धा याच घरातील आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की व्हेरी सॉरी आत्या, मला खरंच तुमचा स्वभाव कसा आहे मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही, तुमच्या स्वभावाबद्दल सुद्धा मला काही माहिती नाही, आपण एकमेकांना सुद्धा ओळखत नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही आता हे सर्व करू नका. आणि अक्षय आता रमाला म्हणतो की चल आपण निघूयात. तेव्हा आता रमा म्हणते की अहो पण अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की बाद झालं, आता काही झाले तरी आपण लगेच निघूयात, आपल्या बॅग घेऊन आणि आईला सुद्धा सोबत घेऊन जाऊयात. तेव्हा आता पार्वती आजीला भलताच राग येतो. तेव्हा अक्षय आणि रमा त्यांच्या बॅग घेऊन बाहेर येतात.
पण तरीसुद्धा रमा आता अक्षयला म्हणते की प्लीज ऐकून घ्या, आत्ता नकोय जायला. अक्षय काही आता ऐकायला तयारच नसतो. अक्षय म्हणतो की नाही रमा प्लीज, आता मी तुझ्यासमोर हात जोडतो, परंतु आता मात्र मला इथे थांबू नको. आनंद आणि जान्हवी आता मात्र यांना खूप वाईट वाटत असतं. जान्हवीच्या जीवाची लगबग सुरू असते की अक्षय आणि रमा या दोघांनी हे घर सोडून जाऊ नये. रमा मात्र रडत असते. तर अक्षय म्हणतो की हे बघ, मी तुला आता विनंती करतो की सगळ्यांना हसून तू बाय कर. तेव्हा आता पार्वती आजी लगेच सगळ्यांसमोर म्हणते की मला माहिती होतं की रमा तू शेवटी हे घर तोडणार म्हणून. तेव्हा आता अक्षय आता रमाला म्हणतो की हे बघ रमा, तू याकडे लक्ष देऊ नकोस, आत्तापर्यंत घरामध्ये हेच तू कायम ऐकत आले. तेव्हा आता रमा म्हणते की अहो एकदा अर्थाचा विचार करा. तर अक्षय म्हणतो की नाही, आभ्या आहे ना, आभ्याने आपल्याला बोलून दाखवले की तो आता अर्थाची जबाबदारी अगदी व्यवस्थित सांभाळेल, कारण त्याने आपल्याला अर्थावर कोणताही हक्क नाही हे सांगितले की अर्थ त्याची मुलगी आहे ही सुद्धा त्याने आपल्याला बोलून दाखवले आणि आता तो अर्थाची जबाबदारी स्वीकारणार आहे असं तो बोलला सुद्धा. तेव्हा मात्र आता अक्षय परत म्हणतो की आईसुद्धा आपल्यासोबत येत नाही, आई आहे ना, आई आता बघीन अर्थाकडे आणि यांनी आपल्याला सांगितलेले आहे की 24 तासाच्या आत आम्ही एक बाई ठेवतो. मग आता जेव्हा ही बाई बघतील तर आईसुद्धा आपल्यासोबत येईल. तेव्हा आता आनंद म्हणतो की अक्षय अरे एकदा ऐक ना, हा निर्णय घेणं खरंच भागच आहे का. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, कारण काही आता चांगला निर्णय घेण्यासाठी कधी आता हे असे पाऊल उचलावे लागते, काहीतरी चांगलं होण्यासाठी असे निर्णय शेवटी घेणं भाग पडतं. तेव्हा मात्र आजी लगेच म्हणते की हो, शब्द मात्र याचे आहेत, परंतु बोलती मात्र ही मुलगी, म्हणून रमाला ती आता दोषी मानत असते. तेव्हा आता रमाला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हो, शेवटी तू फूट पाडलीच आणि हे घर तोडलंच, आणि जर खरी रमा असती तर तिने असं कधीही होऊन दिले नसते. आता असं म्हटल्यानंतर सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की आजी हे सर्व काय आहे. तर आनंद म्हणतो की काही नाही, तुमचं झालेलं आहे ना, ठरले ना, आता तुमचा निर्णय झालेला आहे, तो निर्णय योग्यच असेल, मग चला निघा इथून. अक्षयला आता खरी रमा आणि खोटी रमा ही कळू नये म्हणून आता आनंद म्हणतो की हो जा तुम्ही. आणि तेवढ्यात आता साई आणि जी काही माही आहे, माहीला मात्र त्याने आता खरी रमा आहे असं बनून अगदी तोंडावरती शाल वगैरे घेऊन, तोंडाला जी काही आता जखमा आणि डोक्याला पट्टी वगैरे आहे की खरंच रमाचा अपघात झालेला आहे, अशा परिस्थितीत तो असं घेऊन तेथे येतो. तेव्हा आता रमा आणि अक्षय जायला निघतात आणि आता हे दोघे तेथे घरात एंट्री करतात. तेथे आल्यानंतर आता ह्या सगळ्यांना धक्का बसतो. धक्का बसल्यानंतर आता जी काही माही आहे तर ती आपल्या तोंडावर जे काही तिने ती शाल वगैरे घेतलेली आहे तर ती बाजूला करते. आता मात्र रमासारखी दिसणारी ही दुसरी मुलगी कोण हे बघून तर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो आणि रमाला सुद्धा हे बघून आता खूप मोठा धक्का बसतो की नक्की हा सर्व काय प्रकार सुरू आहे. तेव्हा आता सर्वजण अगदी धक्क्याने पाहत असतात आणि रमा जिवंत आहे याचं सत्य सर्वांच्या समोर येते, कारण ही खोटी आता माही हे रूप घेऊन तेथे आलेली असते. तेव्हा आता माही काही न विचार करता डायरेक्ट अक्षयला जाऊन मिठी मारते, डोळ्यामध्ये पाणी आणते, नाटक अगदी परफेक्ट रमासारखं करत असते. रमाला मात्र हे सर्व पाहून अगदी तिच्या पायाखालची जमीन हा सरकते. आता सर्वजण अगदी धक्क्यानेच हे जे काही समोर घडत आहे ते पाहत असतो. अक्षयला मात्र आता हे नेमकं काय सुरू आहे हे काही कळत नसतं. रमा आता त्याला घट्ट मिठी मारून अगदी रडत असते, म्हणजे ही माही असते. इरावती आणि आता ही जी काही आजी आहे पार्वती आजी आणि साई ह्या सगळ्यांचा मिळून हा एक प्लॅन आहे. अक्षयला आता खूप राग येतो, बाजूला तिला ढकलतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही, कोण. तेव्हा आता माही रडतच म्हणते की मी रमा आहे. आता रमा म्हटल्यानंतर आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता आभी सुद्धा धक्क्याने पाहत असतो. तेव्हा आता रमाला राग येतो. रमा म्हणते की माही बाद झालं, काय करतेस तू हे, माही तू काय बोलतेस हे. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे हे काय चाललंय, कोणी सांगताल का मला हा सर्व काय प्रकार आहे. तेव्हा जान्हवी लगेच म्हणते की बेबी अरे काय रमा. आता जान्हवीला सुद्धा खूप मोठा शॉक बसलेला असतो. तेव्हा अक्षय जोरात ओरडतो की ह्या कोण आहेत. तेव्हा रमा म्हणते की माही तू काय करते. तेव्हा आता रमा म्हणते की आपलं ठरलं होतं, परंतु माही म्हणते की हो ठरलं होतं, पण जे काही मी खूप अगोदर करायला हवं होतं. तेव्हा आता रमा साईला म्हणते की साई ही काय बोलते, तुम्ही तर ओळखतात ना मला, आणि काय हो साई तुम्ही काय हिच्याबरोबर आला. तेव्हा साई म्हणतो की हो, आता कुठे तुम्हाला माझी खरी ओळख पटायला लागली का.
तेव्हा आता अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि विचारतो की काय हे सर्व काय सुरू आहे. साई म्हणतो की हो, मी तोच विचार करत होतो की तुम्ही अक्षय बरोबर माझी खरी ओळख का करून देत नाही. परंतु काल मात्र जेव्हा ह्या माझ्या घरी आल्या होत्या तेव्हा कुठे मला सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला होता. तुम्ही माझी ओळख करून दिली नाही कारण तुम्ही मला ओळखतच नव्हतात. तुम्ही आणि तुमचा तो बॉयफ्रेंड नील यांनी यांना तुम्ही डांबून ठेवलं होतं. यांचे तुम्ही इतके हाल केले. आता माहीने साईला सुद्धा सर्व काही खोटं सांगितलेले असते आणि बरोबर आता रमाला यात गुंतवलेलं असतं. तेव्हा आता रमाला इतका राग येतो की माही इतकी बदलली. कधी आता रमाने अपेक्षासुद्धा केली नव्हती की माही इतकी बदलेल म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही हे सर्व काय बोलतात. अहो, हे असं काही नाही, कारण मीच रमा आहे. तेव्हा आता अक्षयला काहीही कळत नसतं. अक्षय साईला विचारतो, अरे काय बोलतोस तू? कुणाचा बॉयफ्रेंड नील वगैरे हे सर्व काय सुरू आहेत आणि तू कुणाला वाचवलं? कोण खरी रमा आहे? तेव्हा लगेच माही म्हणते की हो, मला वाचवले आणि मी खरी रमा आहे. तर नील हा माहीचा बॉयफ्रेंड आहे. नील आणि माहीने मला बांधून ठेवलं होतं आणि माझ्या जागी ही इथे आली. आणि तुम्हाला जर हे पटत नसेल तर सगळ्यांना, घरातील लोकांना विचारा. घरातील सगळ्यांना माहिती आहे की माही कोण आणि रमा कोण. माही या घरात आहे आणि मी रमा. तेव्हा आता माहीने हा सर्व प्लॅन कसा केला हे सर्व काही तिच्या आता चेहऱ्यासमोर येते आणि तिचा चेहरा तो खुलतो. तेव्हा आता हा सर्व प्लॅन तिने कसा केलेला आहे, कारण माहीला अक्षय हवा असतो आणि अक्षयला मिळवण्यासाठी आता मात्र तिची काही आरशासमोर उभी राहते. एका बॉटलने आपल्या डोक्याला मारून घेते, जखम करते, तोंडाला हाताला वगैरे सगळीकडे ती जखमा करते आणि इकडे साईच्या घरी येते. तेव्हा आता माही उठलेली असते. दरवाजा अगदी जोरजोराने वाजवत असते. तेव्हा आता माही या साईला उठवतात. तेव्हा आता माई म्हणतात की अरे साई उठ ना, दरवाजा वाजतोय. तेव्हा आता साई ऐकायला तयार नसतो. साई म्हणतो की अगं माई कशाला, मी उठतो, थांब. आणि साईला माईचं ऐकत नाही. माई नाही नाही म्हणत असते की अरे दरवाजा उघडू नको. परंतु साई आता न ऐकता शेवटी दरवाजा उघडतो. तेव्हा आता ही माही ते साडी वगैरे घालून अगदी रमाच्या वेशात आलेली असते आणि आता मात्र माई खूप रागवतात. माई म्हणतात की अगं पोट्टे, तू इतक्या रात्रीला येथे कशाला आले? आणि साई सुद्धा विचारतो की अहो, तुम्ही इतक्या रात्री येथे कशा आल्यात? तर माई आता खूप रागवते. माई म्हणते की काय ग, माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी शेवटी तू येथे परत आलीस. इतक्या दिवस तू त्याला ओळख दिली नाही आणि उद्या त्याचं लग्न आहे तर लगेच इकडे आलीस का? तेव्हा आता माही ही माईच्या पाया पडायला घेते आणि म्हणते की खरंच मला माफ करा, माझी चूक झाली, पण तुमचा काहीतरी गैरसमज झाला. ती जी काही आहे ना ती मिनवते. तेव्हा आता साई विचारतं की म्हणजे तुम्ही हे सर्व काय बोलतात? तेव्हा आता माही म्हणते की हो, म्हणजे मी खरी रमा आहे आणि मुकादमांच्या घरामध्ये जी काही कोणी मुलगी आहे तर ती माही आहे. जशी मी इथून गेले तसं मला जो काही माहीचा तो बॉयफ्रेंड आहे नील, याने किडनॅप करून ठेवले होते. माहीने त्याला पैसे दिले की मला डांबून ठेवण्यासाठी. तेव्हा आता साई म्हणतो की तुम्ही खरंच माझ्याशी खरं बोलतात ना? तेव्हा माही म्हणते की हो, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते, आता मी पळून डायरेक्ट इकडे आले. कारण मी येथे का आले, कारण या अगोदर सुद्धा तुम्ही माझा जीव वाचवला होता, मला आधार दिला होता. त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे की यावेळेस सुद्धा तुम्ही माझी मदत करताल. म्हणून माहीने बरोबर आता साईला सुद्धा खोटं बोलून आपल्या बाजूने करून घेतलेले असते. आता विचारात पडतो तर आता ही माही त्याच्या समोर हात जोडते आणि म्हणते की साई. तेव्हा आता अगदी रमाकडे खुश होत बघत तिला हे सर्व आठवते आता ह्या खोट्या माहीला. तेव्हा आता इरावती लगेच म्हणते की आता नक्की कोण आहे, कोण रमा आणि कोण आता खोटी रमा आहे, नक्की आता काय ठरवायचं? अक्षय तर पूर्णपणे स्तब्ध होतो आणि रमाला तर खूप मोठा आता एक अग्निपरीक्षा द्यावी लागते, कारण आता तीच रमा आहे. परंतु आता ह्या माहीने बरोबर अक्षयला मिळवण्यासाठी हे सर्व खोटं कारस्थान रचलेलं असतं. मला आता काय बोलू आणि काय नाही सगळं काही आता काही सुचत नसतं. सर्वजण आता शांत राहतात. तेव्हा आता लगेच अक्षय सर्वांना विचारतो की तुम्ही सगळेजण गप्प का आहात? तुम्हाला सगळ्यांना हे माहिती होतं, त्या दोघी माझ्या समोर असं उभा राहून असा दावा का करतात की नक्की कोण रमा आहे, खरी रमा कोण आहे, नक्की हे सर्व काय सुरू आहे? तर माझ्यापासून या घरामध्ये काय असं लपवले जाते, त्याच गोष्टी मला का सांगितल्या नसतील? असे काय आहे की माझ्यापासून ते सत्य लपवलं जातं? अरे नक्की काय झाले मला सांगा, की आता तरी माझ्यापासून काही लपवू नका. तेव्हा आता अक्षय पूर्णपणे हतबल झालेला असतो, स्तब्ध होतो. आता डोक्यावर हात ठेवतो, माझी परीक्षा घेऊ नका, मला वेळ लागेल. तेव्हा आता रमाला खूप वाईट वाटत असतं. अक्षयची ती अवस्था तिला पगवत नसते, परंतु माहीला आता अगदी हसू येत असते. अभि मात्र आता रडत आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि तो अक्षयला म्हणतो की हो, हेच सांगायचं होतं. अरे हे
हेच हेच मी कधीपासून तुला सांगायचा प्रयत्न करत होतो. तू जी काही मुलगी आपल्या घरात होती आणि तिला तू तुझी बायको रमा समजत होतो, परंतु ती मात्र आता माही आहेस, त्या नीलची गर्लफ्रेंड. आणि हे बघ अक्षय, जेव्हा रमाचा अपघात झाला तेव्हा आम्हाला सगळ्यांना हे पटलं होतं की रमा आपल्याला कायमची सोडून गेली म्हणून, रमा या जगात नाही म्हणून, परंतु ते स्वीकारायला तू तयार नव्हता. मग मोठ्या आईला मात्र ही रमासारखी दिसणारी मुलगी दिसली आणि माहीला आता तुझ्यासमोर आम्ही घेऊन आलो आणि तिला रमाचं सर्व काही ट्रेनिंग आम्ही दिले. मोठी आई, नैना, काका, मी सगळे. जेव्हा आता अक्षयला आणखीन राग येतो, अक्षय आनंदला म्हणतो की दादा हे बघ, आपल्या आईवर हा अभि भलते सलते आरोप करतोय, आता ते मी नाही सहन करू शकत. तेव्हा आता अभि म्हणतो, मला माहिती आहे की तुझा माझ्यावर विश्वास नाही, परंतु जे काही मी सांगतो ते सर्व खरं आहे. हे बघ, आम्ही माहीला रमा म्हणून तुझ्या समोर उभं केलं होतं, यात फक्त मोठी आई नाही तर आम्ही सगळेजण सामील होतो. तेव्हा साई म्हणतो की हो अक्षयराव, तुमची रमा जिवंत होती आणि हीच आहे तुमची खरी रमा. यांचा अपघात झाला होता तेव्हा माझ्या माईने आणि मी यांना वाचवले. तेवढ्यात माही आता चक्कर आल्याचं नाटक करते. तेव्हा मात्र आता अक्षय आता माहीला धरतो आणि माहीला पाणी द्या असं म्हणतो. तेव्हा आता रमा खरी रमा असते तर ती म्हणते की अहो मी खरी रमा आहे. तेव्हा अक्षय आता रमाला म्हणजे खऱ्या रमालाच म्हणतो की माही अगं बाई तू जरा शांत हो. आता रमाला खूप वाईट वाटते, रमा आता रडत असते. माहीला आता अक्षय आपल्या बाजूने आला म्हणून खूप आनंद होतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हे काय होतं, तुमच्यातील नेमकं खरी रमा कोण आहे. तेव्हा आता रमा अगदी रडत म्हणते की अहो असं काय बोलता, मी रमा आहे, अहो मी रमा आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हा सगळा काय प्रकार आहे, तुम्ही सगळेजण कोण आहात आणि हे सगळं काय सुरू आहे, तरी तुम्ही माझ्याशी असं का वागलात, तुम्ही फॅमिली म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही, तुम्ही सगळेजण माझे शत्रू आहात, शत्रू. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ, आता मला मान्य आहे की एक खूप मोठी गोष्ट आम्ही तुझ्यापासून लपव, परंतु हे बघ त्यावेळेस आमच्याकडे कोणताही असा पर्याय नव्हता की परिस्थितीच अशी होती, रमा अपघातात गेली हे कळल्यानंतर तू तुझा जीव देण्यासाठी चालला हो, म्हणून मग आम्हाला हे सर्व करावे लागले. आता हे खऱ्या रमाला खरंच खूप वाईट वाटत असतं, तिच्या डोळ्यातून पाणी येत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे त्यावेळेस मी मेलो असतो तर ते चाललं असतं, परंतु आज मात्र सर्व बघण्याची वेळ माझ्यावर आली नसते. तेव्हा आता रमा म्हणते की असं का बोलतात तुम्ही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ए बाई हो बाजूला, नक्की तू कोण आहे हे मला माहिती नाही आणि माहीला सुद्धा म्हणतो की तू कोण आहे हे सुद्धा मला नाही माहीत, तुम्ही कोणीही पुढे येऊ नका, मला नाहीतर वेड लागेल, खरी रमा कोण आहे खरंच मला वेड लागेल. तेव्हा आता खरी रमा म्हणत असते की हो मी तुमची रमा आहे आणि ही खोटी माही आहे, मला मान्य आहे की मी हे सगळं तुमच्यापासून लपवलं, परंतु ह्या मुलीला मी अगोदर भेटले होते आणि हे बघा जेव्हा तुम्ही मला विचारत होता की कुठे गेली होती, तेव्हा मात्र आता मी ह्याच मुलीला भेटायला जातो. जेव्हा मात्र ह्या मुलीला मी बघितलं होतं तेव्हा मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता की माझ्यासारखी दिसणारी ही मुलगी. आणि हे बघा रमा रडतच म्हणते की मला नील आणि देविका या दोघांनी किडनॅप करून बांधून ठेवले होते, तेव्हा मात्र इने मला सोडवलं होतं आणि तेव्हा त्यावेळेस आम्ही दोघींनी मिळून असं ठरवलं याबद्दल तुम्हाला काही सांगायचं नाही, परंतु घरात सगळ्यांना माहिती होतं की ही माही आहे म्हणून, आणि जर तुम्हाला हे सगळं काही घरातल्यांना कळलं असतं तर तुमचा सर्वांचा विश्वास उडाला, म्हणून आम्ही असे ठरवले होते की घरात मात्र कुणाला काही कळून द्यायचे नाही आणि जर घरामध्ये कुणाला कळाले तर ते तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. तुमचा घरातील लोकांचा वर जो विश्वास आहे तो विश्वास तुटू नये आणि तुम्हाला वेळ आहे लागेल असे होऊ नये, म्हणून हे सर्व आम्ही लपवले. आणि अचानक मात्र आज ही घरी आली आणि आज मात्र ही खोटं सांगते की मी रमा आहे म्हणून. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही असं का करतात की मीच रमा आहे म्हणून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की प्लीज प्लीज पुढे येऊ नकोस, माझा कुणावर विश्वास नाही म्हणून. आणि हे बघा आनंद दादा, तुम्ही मला ओळखतात, मग तुम्ही सांगा, आणि जान्हवी ताई तुम्ही तरी सांगा, अहो तुम्ही तरी ओळखतात ना मला. म्हणून रमा जान्हवीकडे सुद्धा धावत जाते आणि रमा आता खूप रडत असते की तुम्ही सांगा की मी रमा आहे म्हणून. आता जान्हवी सुद्धा म्हणते की अगं तू असं काय करते, तू माही आहे, अगं तूच या घरामध्ये राहत होती इतक्या दिवस रमा बनून, अगं मग तू रमा कसे असू शकते, तू काय इतकं खोटं बोलतो. आता काका, रमा म्हणते की काका तुम्ही पण, तर काका म्हणतात की हो तू माही आहे. त्यावर आता रमा म्हणते की आई आजी तुम्हाला यावर काहीच बोलायचं नाही का, तुम्हाला तर माहिती आहे की मी रमा आहे म्हणून, परवा मी तुम्हाला सांगितले की मी रमा आहे, मी परत आले म्हणून. आणि हे बघा आपलं ठरलं होतं आपण नंतर सांगूयात सर्वांना, आता कुणाला सांगायचं नाही म्हणून. आणि आता मात्र ही माही या घरात आली आणि ती म्हणते की मी रमा आहे म्हणून, मग तुम्ही हे सर्व का कुणाला सांगितले नाही, आता बोला ना, का तुम्ही असे गप्प आहात. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं काय बोलतेस तू, अगं हे जे काही आहे ते खोटं बोलतेस तू, अगं जी खरी रमा आहे ना तिला तो साई घेऊन आला आणि तू असं का करतेस. आणि तेव्हा आता रमा खूप रडत असते. रमा म्हणते की हो तुम्ही का बोलता,
कारण तुम्हाला तर अगोदरपासून माहीच हवी होती। तेव्हा आता रमा धावतच अक्षय जवळ येते आणि अक्षय लगेच तिला बाजूला हो असं म्हणतो, परंतु रमा म्हणते की तुम्ही तर म्हणाला होता माझ्यासमोर कोणी आले तरी सुद्धा मी माझ्या रमाला ओळखू शकतो, आता ओळखा की तुमची खरी रमा कोण आहे ते। तेव्हा आता अक्षयला काही कळत नसतं, अक्षय आता स्तब्ध झालेला असतो। नक्की खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण याबद्दल त्याला काही माहिती होत नाही। साई सुद्धा आता रमाकडे पाहत असतो, रमा मात्र बिचारी खूप रडत असते, प्रत्येकाला आपली ओळख विचारत असते मी आणि ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तरीसुद्धा आत्तापर्यंत कायम त्यांच्यासोबत असणाऱ्या रमाला सुद्धा आता सर्वजण माही ठरवतात आणि ही जी माही आहे तर ती रमा बनून या घरामध्ये घुसते केवळ अक्षयचं प्रेम मिळवण्यासाठी। आणि आता अक्षयवरती वेळ येते, अक्षयला आता रमा सर्वांसमोर विचारते की आता तरी खरं बोला की तुमची खरी रमा कोण आहे ते ओळखा, आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही कायम असं म्हणत होतात की माझ्यासमोर कोणी जरी आले तरीसुद्धा मी माझ्या रमाला ओळखेल, मग आता कुठे गेला तुमचा तो खरेपणा आणि आता तो ओळख। तेव्हा आता अक्षयला काही कळत नाही, अक्षय अगदी खाली मान घालून रमाकडे पाहत असतो, नक्की खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण यातील त्याला काही भेद कळत नाही। आणि माही तर आता अगदी शांत उभी असते, नक्की आता माहीला भीती वाटते की अक्षयने जर खरी रमा ओळखली तर मात्र अवघड होईल, म्हणून माही आता फक्त पाहत असते। तर आता खऱ्या रमाच्या डोळ्यात इतकं पाणी असतं, ती खूप रडत असते, प्रत्येकाला सांगत असते की मीच रमा आहे, परंतु कोणीच आता खऱ्या रमाला ओळखत नसतो। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता जी काही माही आहे तर त्या माहीने खऱ्या रमाच्या हातावर सुद्धा तो टॅटू काढलेला असतो, तेव्हा मात्र आता लगेच ही माही असते तर ती म्हणते की माहीच्या हातावर टॅटू आणि मानेवर सुद्धा तो टॅटू आहे। तेव्हा आता खऱ्या रमाच्या गळ्यावर मात्र तो टॅटू आणि हातावर सुद्धा तो टॅटू दिसतो, कारण माहीने तो काढून दिलेला असतो आणि रमाने स्वतः तो काढून दिलेला असतो। तर जान्हवी चेक करते, तेव्हा आता जान्हवी म्हणते की हो हिच्या गळ्यावर आणि हातावर तो टॅटू आहे, म्हणजे ही माही आहे। आणि तेवढ्यात तेथे नैना येते, नैना आता म्हणते की एक मिनिट मी सांगते की कोण खरं आणि कोण खोटं। तेव्हा मात्र आता जी माही असते तिच्याकडे बोट करून नैना म्हणते की ही माही आहे आणि जी खरी रमा असते तिला म्हणते की ही खरंच आपली खरी रमा आहे। तेव्हा रमा आता खूप रडत असते, तेव्हा आता अक्षयला काय उत्तर देऊ आणि काही नाही अशी त्याची अवस्था होते। तेव्हा मात्र आता पार्वती आजी सगळेजण नैनाकडे पाहत असतात, परंतु आता घरातील कोणी ओळखत नाही, परंतु नैनाने मात्र आपल्या खऱ्या रमाला ओळखलेलं असतं। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।